नमस्कार, मी रश्मी. मी आज बनवते आहे अख्खा मसूरची आमटी. अख्खा मसूरची आमटी जास्त करून ना कोल्हापुरात फेमस आहे. त्यासाठी आपल्याला प्रथम तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला याच्यात राई, जिरं, हिंग, हळद, कढीपत्ता अशी जी आपली 5 फोडण असते ना, ही 5 फोडण टाकायची आहे. हे बघा. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आलं लसणाची पेस्ट. कढीपत्ता चांगला आवाज झाला पाहिजे त्याच्यामध्ये, मग तो चांगला व्यवस्थित तेलात चांगला व्यवस्थित परततो. नंतर आपण हे आपलं आलं लसणाची पेस्ट टाकली. त्यानंतर आपल्याला मिरची पावडर, ही मिरची पावडर ना कश्मीरी टाका, म्हणजे त्याचा कलर ना आमटीचा खूप छान येतो. हे जे आपण वाटण टाकलं आहे ते सुकं खोबरं, कांदा तेलावर आपण भाजायचं आहे आणि त्याची बारीक पेस्ट करायची आणि त्याच्यात एक टॉमॅटो घालून आपण त्याची पेस्ट करून हे याच्यात घालायचे आहे फोडणीत. नंतर आपण हे आपली जी अख्खा मसूर आहे ना, तो आपण 3-4 तास भिजत घालायचा. नंतर तो कुकरला शिजवायचा आणि हा आपण याच्यात फोडणीत टाकला. त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचा. आता आपल्याला हा जो आहे कांदा लसूण मसाला, मीठ आणि कोथिंबीर हे सगळं टाकून आपला अख्खा मसूर आमटी तयार. मस्त का, स्वस्त राहा. धन्यवाद.